नमस्कार. वृंदावनी फॅशन कट्टा या चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत. आज बघा हा असा सुंदरसा ब्लाऊज पीस आलेला आहे साडीवरचा. त्यावरती आपण छान अशी बॅकनेकची डिझाईन बनवणार आहोत. तर मी मापे सांगते तुम्हाला. ब्लाऊजची बघा 14.5 इंच उंची घेतलेली आहे. 13.5 आपल्याला रेडी ठेवायचा आहे आणि शोल्डर हे 5.25 इंच घेतलेलं आहे. डीप नेक आहे त्यामुळे आणि 6 इंच मुंडा घेतलेला आहे. कमर आपली 34 इंच आहे तर 8.5 कमरेचा चौथा आणि 1 इंच टक्स आणि 1.5 इंच हे नेहमीप्रमाणे आपला मार्जिन आहे. त्याचबरोबर 40 इंच चेस्टचा हा ब्लाऊज आहे तर 40चा चौथा 10 आणि 1.5 इंच मार्जिन मी इथे घेतलेला आहे. आता बघा आपल्याला गळ्याची मापे टाकायची आहेत. गळ्याची रुंदी ही आपल्याला इथे 2.5 इंच किंवा 2.25 ठेवू शकता. टिप नेक आहे त्यामुळे मी इथे 2.25च ठेवलेले आहे. जर तुम्हाला थोडंसं वरती गळा हवा असेल तर 2.5 इंच इथे 40 इंच चेस्टला तुम्ही ठेवू शकता. गळा थोडंसं डीप आहे तर बघा खालून सुद्धा थोडा पसरीत मी घेतलेला आहे. 3 इंच गळा रुंदी घेऊन आणि असं सिंपल असं चौकोन आपण आखून घ्यायचा. त्यानंतर आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. गळ्याला आकार बघा आपण अशा प्रकारे द्यायचा आहे. जे एक्स्ट्राचं जे आहे थोडंसं फॅब्रिक ते मी आता मेन ब्लाऊजचं आपलं कट करून घेते, म्हणजे आपल्याला पुढील शिवतानाही सोपं जाईल. बघा आपण आता हे कट करून घेतलं. त्यानंतर आता आपल्याला गळ्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघा पानाचा सिंपल असा वरून फक्त साधा आणि खाली पान आकाराचा जो गळा असतो प्लेन तसा आपण इथे आकार देऊन घेतला. आता त्यानंतर आपल्याला जो गळा आहे त्याची आपल्याला कटिंग करून घ्यायची. फक्त अस्तरवरती, ब्लाऊजवरती कट करायचं नाही आपल्याला. ब्लाऊजवर आपण नंतर कट करणार आहोत आपण शिवून झाल्यानंतर. तर बघा हे असं कट करून घेतलं मी अगोदर गळा आणि त्यानंतर आपल्याला बघा कॅनव्हास पेपरवरती सुद्धा हा गळा कट करायचा आहे. जर तुमच्याकडे कॅनव्हास पेपर नसेल तर तुम्ही बिना कॅनव्हास पेपरचं सुद्धा इथे बनवू शकता. जर असेल तर वापरला तर उत्तमच. तर बघा अशा प्रकारे वरून कॅनव्हास पेपर ठेवायचा. आता बघा गळा जो आहे तो उमटलेला दिसतोय मला, त्यावरून फक्त मी ट्रेस करून घेते आणि आपल्याला व्यवस्थित असं मार्किंग हे करून घ्यायचं आहे त्यावरूनच. आणि त्याच्या बाहेरल्या बाजूने सुद्धा आपल्याला गळ्याचा जसा आहे तसंच रफली आकार देऊन घ्यायचा आहे. मधोमध टाचणी लावून घेते आणि त्यानंतर बघा मी आता हे कॅनव्हास पेपरवरती गळा आपला कट करून घेते. बघा बाहेरच्या साईडने सुद्धा आपल्याला व्यवस्थित कट करायचा आहे. खूप छान रेग्युलर यूजसाठी सुद्धा हा गळा आपण बनवू शकतो. खराब न होणारा असा गळा आहे. तर चॅनलवरती जर नवीन असेल तर आपले चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत पहा. म्हणजेच तुम्ही नवीन जरी असाल तरी तुम्ही अशा प्रकारे डिझायनर गळे बनवू शकाल. तर नक्कीच तुम्हाला त्याचा उपयोग होईल. बघा ब्लाऊज हा आपण सरळ ठेवलेला आहे आणि त्यावर अस्तर ठेवून घेतल्या, व्यवस्थित सेट करून घेतला अगोदर मी. आता त्यानंतर कॅनव्हास पेपर हा आपल्याला व्यवस्थित इस्त्रीने चिपकवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कॅनव्हास पेपर आपण अस्तरला चिपकवून घेतलेला आहे. जर चिपकवायचं नसेल तर तुम्ही तिथे दोन्ही बाजूला अगोदर अस्तरवरती स्टिप देऊन घ्या आणि त्यानंतर बघा त्यानंतर आपल्याला अस्तर हे ब्लाऊजवरती ठेवायचं आहे. तर जसंच्या तसा आकार देत आपल्या गळ्याचा आकार बदलायला नको याची काळजी घ्यायची आणि व्यवस्थित असं पूर्ण गळ्यावरती आपल्याला जॉईंट करून घ्यायचा आहे कॅनव्हास पेपर. बघा पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित झालेला आहे. आता मी गळा जो आतला आहे तो कट करून घेते. बघा डीप नेक झालेला आहे, पसरट सुद्धा झालेला आहे. 2.25 इंचच गळा रुंदी घेतली तरी सुद्धा खूप छान असं पसरट झालेलं, कारण डीप आहे त्यामुळे. गळ्याला आपण व्यवस्थित डीप नेक नुसार शोल्डर मुंडा घेतला तर आपलं गळ्याचे शोल्डर उतरत नाही, नॉटची सुद्धा गरज पडत नाही. आपण जेव्हा व्यवस्थित गळ्याची मापे किंवा शोल्डरची मापे टाकतो तेव्हा
तर बघा व्यवस्थित असं फोल्ड करून घेतलेला आहे. नंतर आपल्याला अस्तरचा कपडा हा वरच्या बाजूने दिसणार नाही याची काळजी घेत आपल्याला ब्लाऊजवरती पूर्ण हे टीप देऊन घ्यायची आहे. बघा जिथे कॉर्नर आहे तिथे मी सुई ही आत ठेवलेली आहे आणि त्यानंतर पुढे आपण टीप देत जो गळ्याचा आकार आहे तो देऊन घेतलेला आहे. बघा पूर्ण गळ्यावरती व्यवस्थित असं टीप देऊन झाली. त्यानंतर बघा पूर्ण अस्तर आणि ब्लाऊज हे आपलं व्यवस्थित असं एकमेकांना आपल्याला ते जोडून घ्यायचं आहे. अस्तर हे ब्लाऊजला जोडत असताना आपल्याला व्यवस्थित असं हाताने फिनिशिंग देत आपल्याला हे जोडायचं असतं. ते मी नेहमीच सांगते तुम्हाला. तसेच टिप्स तुम्ही फॉलो करत चला तर व्यवस्थित असे आपले ब्लाऊज तयार होतात. अजिबात तक्रारी येत नाहीत. आणि आपल्याकडे बघा तक्रारी येतात म्हणजे ब्लाऊज जेव्हा आपण शिवतो सगळं व्यवस्थित झालेलं असतं, परंतु गिऱ्हाईक ते घरी जाऊन घालतं. मग त्यांना थोडंसं फिटिंगमध्ये वगैरे काही प्रॉब्लेम असेल तर नवीन जर तुम्ही शिकत असाल तर ते म्हणतात ब्लाऊज बिघडला वगैरे, अशा सुद्धा तक्रारी असतात. तर त्यासाठी आपल्याला काय ट्रिक वापरायची आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे पुढे. बघा आता इथे मधोमध फोल्ड करून मी पाठीचे टक्स दिलेले आहेत. बघा आता दुसरा सुद्धा टक्स मी इथे देऊन घेतलेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला आता हे बघा साडीतलाच मी हा कपडा घेतलेला आहे. 2 इंच रुंदी व 2 इंच लांबी म्हणजे चौकोनी आकाराचा, आणि त्याला अशा प्रकारे आपण आकार देऊन घेतलेला आहे. सिंपल ट्रायंगल आपण सतत बनवतो तर असं वेगळं काहीतरी शिवावं असा विचार केला आणि हे बघा नवीनच एक मी तयार केलेला आहे. तर ते खूप छान झालेला आहे आणि कस्टमरचा जो ब्लाऊज होता त्यांना खूपच आवडलेला आहे. ब्लाऊज छान असं सिंपल साडीवरचाच ब्लाऊज आहे, परंतु लुकला खूपच सुंदर आलेला आहे. तर बघा इथे मी सेपरेटली ते कट करून घेते, एक वेगळे करून घेते सगळे आपले शिवून झाल्यानंतर. आणि त्यानंतर आपल्याला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे त्याचं ते सुद्धा आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे म्हणजे एकदम फिनिशिंग आपल्या ब्लाऊजला छान येईल आणि आपण जेव्हा ते ब्लाऊजवरती जोडू तेव्हा त्याचा लुक अजूनच सुंदर येईल. तर बघा हे आता पूर्ण सगळे मी कट करून घेतलं एक्स्ट्राचं फॅब्रिक. आता पुढे आपल्याला ते ब्लाऊजवरती कसं जोडायचं आहे ते मी तुम्हाला दाखवते आणि त्याच्यापासून किती छान अशी सिंपल पण दिसायला सुंदर अशी डिझाईन तयार होते. बघा मी अर्ध्या इंचाच्या थोडंसं पुढे म्हणजे पाऊण इंच होईल अशा प्रकारे गळ्याच्या बाजूला अंतर ठेवून असं मार्किंग करून घेतले. बघा जसा आपला आकार आहे तसा, आणि गळ्याच्या दुसऱ्या बाजूला सेम आपल्याला दुसऱ्या बाजूला तसंच मार्किंग करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर गळ्याला आपण लेस लावतोय. हे एकदम समोसा आकाराची छोटीशी नाजूक अशी लेस आहे, तर ती आपण इथे वापरलेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या सुद्धा त्याच्या समोरच थोडासा गॅप ठेवून अजून एक लेस आपण इथे लावून घेतलेल्या आहे. तर या 2 लेस लावून घेतो तोपर्यंत मी तुम्हाला पुढील ट्रिक सांगते की आपण ब्लाऊजमध्ये जर असं प्रॉब्लेम येतो तर आपण काय करायचं आहे. इथे बघा हे मी लावते व्यवस्थित, आपण जे मार्किंग केले त्यावरती हे आपण लावून घेतोय. तर बघा आपण काय करायचं, जेव्हा आपण ब्लाऊज आपला तयार होत झाला, कस्टमर आपल्याकडे जर पहिल्यांदा आलेला असेल तर अजिबात ब्लाऊज तसाच द्यायचा नाही. ब्लाऊज हा आपल्यासमोर त्यांना ट्राय करायला सांगायचा आणि आपण चेक करायचे की कुठं लूज होतंय का, कुठं जे काही बघा जर आपलं काखेत ब्लाऊज मुंड्यामध्ये जर लूज झाला तर आपलं शोल्डर उतरतं. ह्या कॉमन गोष्टी असतात, ह्या आपल्याला अनुभवाने मिळत असतात. तर बघा अशा प्रकारे आपण काय करायचं, ट्राय करायला लावायचं आणि जे काय हे आहे ते आपलं दुरुस्त करूनच त्यांना ब्लाऊज हा द्यायचा. म्हणजे गिऱ्हाईक परत जात नाही. कस्टमर हे आपलं ते परत परत यायला हवं, त्याशिवाय आपला जो व्यवसाय आहे तो वाढत नाही. कस्टमरच्या तक्रारी जर नसतील तर त्यांना आवडलं तर ते पुढे सुद्धा सांगतात की बाबा छान ब्लाऊज शिवला होता. तर समोर आपले कस्टमर वाढत असतात.
त्यामुळे आपल्याला हे काळजी घ्यायची की फक्त ब्लाऊज व्यवस्थित ट्राय करायचं आणि कुठं काय होतं ते आपणच चेक करून दुरुस्त करून मगच तो ब्लाऊज कस्टमरकडे द्यायचा आहे. तर बघा ही फ्लावरची लेससुद्धा मी व्यवस्थित अशी आपलं जे आपण जे फुलं बनवलेली आहेत समजा जी पानं, तर त्यातून दिसणार नाही दोरे वगैरे याची काळजी घेत आपल्याला ही लेस जोडून घ्यायची आणि त्यावरच बघा मी डबल टिपसुद्धा देऊन घेतलेली आहे. डबल टिप ही आपल्याला कंपल्सरी द्यायची आहे लेसवरती. तर त्याचप्रमाणे मी लेस डबल टिप देऊन घेतली. आता हा साडीतलाच कपडा आहे तर तो सरळ उलटा हे चेक करून वरच्या बाजूला सरळ ठेवून मी तो टिप देऊन घेते. पूर्ण ह्याच्यावरती मी टिप देऊन घेते. हे आपण जोडून घेतलेलं आहे. कमरेच्या बाजूला व्यवस्थित छान अशी पायपिंग आपल्याला करण्यासाठी ही ट्रिक बघा किती सोपी आहे आणि किती परफेक्ट पायपिंग तयार होते. आता हे खालच्या बाजूने तयार झाले तर वरी बघा अशा प्रकारे तुम्ही ट्राय करू शकता की वरून आपलं जे मार्जिन आहे ब्लाऊजचं ते पूर्ण कवर त्याच्यामध्ये झालं पाहिजे. तर अजिबात दोरे वगैरे निघणारच नाहीत. एकदम परफेक्ट पायपिंग तयार होते कमरेसाठी व अशाच प्रकारे तुम्ही गळ्यासाठी सुद्धा यूज करू शकता. हे ट्रिक खूप छान अशी पायपिंग तयार होते. तर बघा आता वरून आपल्याला जेवढं पाहिजे तेवढे आपण इथे पायपिंग तयार करत व्यवस्थित अशी आपण टिप देऊन घ्यायची आहे पूर्ण आपल्या कमरेच्या भागावरती. बघा कमरेची साईड ही आपली पूर्ण तयार झालेली आहे. तर ब्लाऊजसुद्धा पूर्ण तयार झाला आहे. बघा ही डिझाईन कशी वाटली किंवा हा व्हिडिओ कसा वाटला, यातील मी जे टिप्स सांगितल्या त्या तुम्हाला कशा वाटल्या हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि याच्या पुढचा कोणता व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल हे सुद्धा सांगा. तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.